रामकृष्ण हरी मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा व्यायाम म्हणलं की आली पोहणी. कारण विषय असा आहे, आत्ता सध्याचं टेम्परेचर 35-40 वर जाऊन पोचले आपल्या इथलं. बैलांच्या अंगामधली पण गरमी वाढत राहते आणि बैल उष्णतेने जरा आजारी पण पडत राहतात. आणि कसं होतं, कटाळल्यासारखं एकदम असं शांत निवांत बसतात गोट्यात. मी बरेच बघतोय आमच्याच गोट्यात. तर त्यामुळे काय केलं, पोहणीला घेतली 3 वासरं. आपल्या टेम्पोत काय 3च बसतात, मग चालवले आजच्या दिवसाला 3 वासरं. बालेवाडीवरून आपल्याकडे गोपीनाथ शेठ बालवडकर यांचं आपल्याकडे जे आदत वासरू आलं होतं त्याला पण नेलं होतं. त्याची पोहणी घालून झाली. आणि नंतर माळशिराचा जो चिक्या आहे, हिंद केसरी चिक्या जो होता, त्याची पायदास आपल्याकडे ट्रेन करण्यासाठी आलेली आहे. तर मित्रांनो, त्या पण वासराला मग काय केलं, पोहणी घालायला आणलेलं होतं. वासरू अजून बारीक बच्चा आहे, खायला प्यायला जरा चोकनाळ आहे, खुराक थोडं कमी खाते. कुठी पण बऱ्यापैकी एवढी क्वालिटी कुठे असते आपल्या इथं, मका वगैरे सगळं नाही का, त्यामध्ये कडबा वगैरे हिरवगार, तरी पण जरा चोकनाळ असं पाणी खातंय. जरा त्याला पण औषध चालू आहे, ते पण होईल तयार हळूहळू. औषध आणि वैरण पण खायला लागेल आणि खुराक पण खाईन अजून एक 4-5 दिवसांनी. नंतर इकडं आपल्याकडे जो शंभू नावाचं वासरू आलं होतं आदत, त्याला आपण पोहणी घालत होतं. 2-3 दिवस जरा वासराला आरामच दिला होता. चालवल्यानंतर फेरा काढल्यानंतर मग त्याला पण पोहणी घालून घेतली. मित्रांनो, पोहणी खरंच खूप महत्त्वाची आहे, कारण पोहणीने बैल फ्रेश पण होतात आणि जरा त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर पण मेंटेन राहतं. माणसाला पण कसं आहे, घरात बसून गरम झालं की म्हणते उन्हाळ्यात चला पोहायला, काय करायचे तर पोहायला चला. तसंच वासरांना पण पोहणी नक्कीच घाला तुम्ही. उन्हाळ्यामध्ये मी म्हणतो 10-12 दिवसाला जरी पोहणी घातली ना तुम्ही तरी पण चालेल, काही विषय नाही. तर जो खैऱ्या म्हणून आपल्याकडे आदत वासरू आले पनवेलवरून, त्याला चालवायला घेतलं होतं. वासरू पूर्णपणे ट्रेन झाले. फक्त आता आपल्याला ओपन फाटीला बैलासोबत त्याचे फेरे काढायचे. आयडीला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. जय श्रीराम.